ॲडव्होकेट सचिन नाईक यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती. यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्ये अखेर मोठा फेरबदल करण्यात आला असून पक्षाच्या राष्ट्रीय वर्तुळात आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवणारे खंबीर नेतृत्व ॲडव्होकेट सचिन नाईक यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली. ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा फायदा आता यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली. NSUI आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी तळागाळात काम करत राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. युवक काँग्रेसचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली असून देशातील महत्त्वाची मानली जाणारी राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गेल्या 18 वर्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवासात ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी देशातील विविध राज्य आणि 500हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांच्या नियोजनात त्यांनी सहभाग घेतला असून विविध राज्यांमधील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष निरीक्षक म्हणूनही त्यांनी यशस्वी भूमिका पार पाडली आहे. मागील 3 वर्षापासून ते महाराष्ट्रात पूर्णवेळ सक्रिय असून सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवचैतन्य मिळेल अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.